नाही, मला बक्षीस काय देणार आहेस हे बरं विचारलंस रे. का देणार आहे का नाही विचारलंस. पहिला हो की का देणार आहेस? मी तुला बक्षीस देणार आहे कारण तू आई आजींना घेऊन आलास. ए वेडाबाई, हे चुकी आहे. तसं नाही रे, म्हणजे मी आले आणि त्या गेल्या ना, माझं मन खूप खात होतं. मला तुझ्या आयांच्या नजरेला नजर देताना भीती वाटायची. सगळेच उदास होते घरात, आई आजी नाही म्हणून. मीच वर पडलाय का असं वाटायचं. नाही, तू घर नाही फोडलंयस. हो, पण मला आवडत नव्हतं ना. त्यांना प्रेमाने जिंकायचं होतं ना, त्यासाठी त्या घरात तर असायला हव्यात ना. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस तू श्री. मग आता त्यासाठी तुम्हाला काय बक्षीस देणार आहेस हे नाही सांगितलंस अजून. मंच झोप येत नाही का? नाही ग, खूप विचार येत आहेत डोक्यात. कसला एवढा विचार करताय? इंदू वहिनी, आई परत आली आहे याचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाहीये मला. म्हणजे बघ ना, यापूर्वी आई असं कधीच वागली नव्हती. एकदा ठरवलं की ठरवलं. म्हणजे आई परत यावी असं मला खूप वाटत होतं, पण ती मानाने परत यावी असं वाटत होतं. आईच्या परत येण्यात का कुणास ठाऊक, पण त्या जान्हवीचा विजय झाला असं वाटतं मला. आणि तेच मला आवडलेलं नाहीये. इंदू वहिनी, तुला माहितीये ना ग, माझी आई सिंहवीण आहे आणि ती कितीही म्हातारी झाली ना तरी तिला सिंहवीणीचा मान हा मिळायलाच हवा. आईने श्रीच्या प्रत्येक हट्टापुढे मान तुकवली आणि हे असंच चालू राहिलं ना तर एक ना एक दिवस या घराचा सगळा कंट्रोल जान्हवीच्या हातात गेल्याशिवाय राहणार नाही. पण वंस बरी वागते होती, म्हणजे आपल्याला वाटलं तसं काही नाहीये. नव्याचे 9 दिवस आहेत ते. हळूहळू तिचे रंग दाखवेल ती. हो का? अरे देवा, म्हणजे काय करेल ती? ती नक्की आपल्यापासून श्रीला तोडणार. असं का हो म्हणताय? आता आजच बघ ना, श्री नेहमी मला फोन करतो, हा, पण आज तिला फोन केला त्याने. उद्या तिला चहा करायला सांगेल, परवा स्वयंपाकही करायला सांगेल. त्याची बेडरूम सुद्धा कदाचित तीच आवरेल पुढे. हो हो, तसंच वागली ती माझ्या बरोबर. आणि मला राग सुद्धा आला तिचा. बघितलंस, मी म्हणत होते ना तुला. हो हो, तुम्ही म्हणताय तसं. चहा सुद्धा करायला सुरुवात केलीये तिने. श्री बदलत चाललाय, आपल्यापासून दुरावत चाललाय. आल्या आल्या त्या जान्हवीमुळे आपली आई घराबाहेर पडली. मी तिला कधीच माफ करणार नाही. ती घरात आल्यापासून ना खूप टेन्शन्स वाढले. आपला श्री किती साधा सरळ आहे ना. शरयू, कुठे गेली होतीस? मी ते तुम्ही दोघी जाग्या कशा अजून? आम्ही जरा काळजी करत होतो ग. म्हणजे पण तू कुठे गेली होतीस? ते हे ते भाजी भाजी? एवढ्या रात्री तू भाजी आणायला गेली होतीस? भाजी आणायला नव्हते गेले. भाजी खूप खाल्ली ना मी आज. इंदुबाईनी, तुम्ही नाही का
माझ्या आवडीची भाजी केली होती आज, दुधी भोपळ्याची. तर मी खूप खाल्ली आणि पोटाला ना एकदम तडसणा लागल्या झोपल्यावर. आणि मला आता बारीक व्हायचंय ना, म्हणून मी जरा बाहेर खेपा घालत होते. ग झोप आली, खूप झोप आली आहे मला. जाऊ मी? हो बाळा, नाही जमलं रे मला यायला. पिंटे आज येते ना मी. हो बाळा, नक्की. हो येते. गुड मॉर्निंग मिसेस. गुड मॉर्निंग श्री. तू आल्यापासून माझी प्रत्येक सकाळ खूप प्रसन्न असते. होय, काय झालं? कसला विचार करतेस? मी घरी जाऊन बाबांना भेटून येऊ. हा की मग त्यात विचारायचंय काय? घरी विचारावं लागेल ना. मला विचारलंस ना? तसं नाही रे, म्हणजे आई आजींना विचारावं लागेल ना. अगं ती काय नाही म्हणणार आहे का? पण तरी विचारायला हवं ना. एवढं फॉर्मली वागायची काहीच गरज नाहीये. मला वाटतंय. श्री प्लीज तू विचारशील. तुला वाटतंय ना, मग तू विचार. मला भीती वाटते ना. अगं ती काय खाणार आहे का तुला? तसं नाही रे, पण आजींचा स्वभाव जरासा कडक आहे ना. त्यात माझ्यामुळे जे काय रामायण झालंय घरात, त्यानंतर त्यांना फेस करायचीच भीती वाटते मला. असं काहीही समजू नकोस. असं नसतं ना रे. भीती वाटते तर ती वाटते, आणि त्याची काही कारण आहेत ना. सॉरी, पण मला रुळायला थोडा वेळ लागेल ना श्री. गप, पण मुळात तू समजून घे ना श्री. ओके, विचारतो मी. पण त्या बदल्यात मला काय मिळेल? श्री प्लीज विचार ना. विचारतो ना. मोठी आई. वहिनी, मी सकाळी नाश्ता केलाय का हो? मला परत भूक लागल्यासारखं वाटतंय. देऊया हा. पोहे चालतील का? हो. जान्हवी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेणार आहेस? मी ठेवू? झालाय करून. काल किती छान बोललीस ग. माझा जीव ना अगदी भांड्यात पडला. आमच्या श्रीची बायको शोभते सगळी. तोही असाच समजावतो आम्हाला. आणि श्री बोलायला लागला ना की असंच आम्हाला ऐकत राहावंसं वाटतं, जसं काल वाटलं. हो की नाही वहिनी? आई, काय ग? माझ्या बाबांचं ऑपरेशन आहे ना. मला भेटायचं होतं त्यांना. हा, तिच्या एवढंच ना. जाना मग, त्यात काय. शरयू, हे बघ, तू की नाही आईना विचार आणि मग जा. हो, आम्हाला कुठेही जायचं असेल ना तर आम्ही आईना आधी विचारतो आणि मगच बाहेर पडतो.
मी विचारू? अगं त्या जाच म्हणतील, पण आपण आपल्या कर्तव्याला चुकायचं नाही. हा बरोबर बरोबर. जा. जा ना. एवढी घाबरते. माझ्याकडे आयडिया आहे. तू ना हा चहा आणून दे ना, आणि चहा देता देता विचार ना पटकन. चालेल. अशी काय? एक मिनिट थांब. एक पाणी पी आधी आणि मग त्यांना चहा दे. अगं एवढी तहान लागली होती तुला? जा. जानवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नको नको नको, आज नको, आज नको. अगं आज नको काय, जा जाऊन विचार. सुरुवातीला ना मी पण खूप घाबरत होते. आता नाही घाबरत मी अजिबात. हो हो, मी एक मिनिट मी चहा देऊ. आई घाबरत नाही बरं का ती. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बेटा. तुला असं सकाळी सकाळी पेपर वाचताना बघून ना खूप बरं वाटतंय. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला ना की माझाही दिवस कसा आनंदात जातो. बरं आजी, जान्हवीच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेऊन आणायला लागणार आहे, तेव्हा तिनं त्यांना भेटायला हवं. सो मी आधी तिला तिच्या घरी सोडेन आणि मग ऑफिसला जाईन. चालेल? चला जान्हवी. जान्हवी, ऑलरेडी खूप उशीर झालाय, मला महत्वाच्या मीटिंग्स आहेत. अरे श्री, नाश्ता करून जा ना. नाही आता काय नको, मी ऑफिसमध्ये खाईन. जान्हवी चल. लवकर ये. येते. आई आजी येते. चाबी तू. नर्मदा चहा. हो आणते. हा चल लवकर, उशीर होतोय. कले, अगं झाडू जमिनीला लावतेस की हवेत फिरवतेस? माझ्याच्याने जेवढं होतं ना तेवढं करते मी. अगं पायाला कचकच किती लागते. माणसांच्या कचकचीपेक्षाही परवडली. हे कुणाला होतं? तुला किंवा मला? तुम्हाला सांगून ठेवत्या, माझ्या दादाला असं काहीही बोलू नका तुम्ही. आणि काय हो तुमचं ते बोलणं आणि आमची ती कचकच काय? तुला सांगते ना दादा, ह्यांच्या ह्या असल्या तुसड्या स्वभावामुळेच यांना ऑफिस मधून डूक ठेवून काढून टाकलं. अगं ठेच लागल्यावर शहाणे होतील ते दाजी कसले. आयुष्यात सगळं करून झालंय, आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे गिरवायचे तेवढे बाकी आहेत. तुम्ही लोकांकडून फुकट ते पौष्टिक गिळून या, नंतर सुरू करू आपण तुमची शिकवणी. हे ते मनापासून बोलतायत की तिरकस? आपल्याशी सरळ कसं बोलतील, वाकडच असणार. तू काही त्यांच्या नादाला लागू नकोस. वा, तुमच्या भगिनीने आयुष्यात एकदा तरी तुम्हाला मोलाचा सल्ला दिला. वा वा. बरोबर. तुमचं जेवणाचं काय? माझ्या जेवणाची तुम्ही काळजी करू नका, माझं मी बघून घेईन.
मग तुम्ही चला आमच्या बरोबर, तुमचीही सोय होईल. अहो दोघांची व्यवस्था करायची, तिथं तिघांची व्यवस्था करतील ते लोक. याला म्हणतात आईजीच्या जीवावर बायजी उदार. अहो आपलं तत्वच आहे, जे फुकट ते पौष्टिक. बाबा आलो कुठे निघालास? क्लासला. अरे आत्ता कुठला क्लास? आणि भाच्या 5 वेळा नापास झालास, आता क्लास लावून सुटणार आहेस होय? मामा तुला काय करायचंय? अरे तुझ्या भल्याचं ते बोलतोय. बघून घेईन मी माझं. ह्यालाच म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. अरे तुझं तुला जमत नाही त्याचा राग माझ्यावर कशाला काढतो? अरे 2 पैसे कमवायची अक्कल नाही, वर मिजाज कसली दाखवतो? नाही नसेल मला 2 पैसे कमवायची अक्कल, पण मी चोऱ्या नाही करत. चोऱ्या? इथं कोण करतय चोऱ्या ना? असो बाबा येतो. आलोच. अरे कधी येणार आहेस परत? क्लास सुटला की येईन. अरे पण यायला किती वाजतील पिंट्या? मला ना ह्या पोराचं काही कळतच नाही. तुला सांगतो हा पोरगा वाया जाणार आहे. जानूला सांगायला पाहिजे. तिला सांगते जावई बापूंबरोबर ह्याला देखील बिझनेस मध्येच घे. हे चांगलं सुचलं तुला. चल उशीर होते, निघूया चल. येते हो मी. ऐक ना, तुझ्या बाबांना माझ्याकडनं प्लीज सॉरी सांग ना. अगं ऑफिसमध्ये क्लायंट्स आले, अदरवाईज मी स्वतः वर येऊन हाय म्हणालो असतो. अरे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तुला? वेड आहेस का तू? हो, बायकोनी वेड केलंय मला. गप्प बसा श्री. आई शपथ, हे कसलं रोमॅन्टिक आहे. हे परत म्हण ना. काय हे जे आता म्हणालीस. काय म्हणाले आता? गप्प बस श्री. काही या श्री. आई शपथ, हे तर जास्त रोमॅन्टिक आहे. परत म्हण ना. चल जा आता तू. ऐक ना, हा. आपण दोघे ऑफिसला जाऊ, माझी मी मीटिंग पूर्ण करतो आणि मग दोघे मिळून बाबांना भेटू. अरे मी ऑफिस मध्ये येऊन काय करू? आणि तो वेळ मी बाबांबरोबर घालवते ना, प्लीज. ओके, जाईन मी, पण त्याआधी तुला मला हे एकदा म्हणून दाखवायला लागेल. काय गप्प बस श्री. आणि काहीही. काय वेडेपणा आहे हा श्री. आई शपथ. ए आता तू तुझी रोमॅन्टिक वाक्यांची लिस्ट नको ना वाढवूस, ना तर मला माझी लिस्ट वाढवायला लागेल. काय वेडेपणा आहे हा. आता यात काय रोमॅन्टिक आहे? नाही, वाक्यात काहीच रोमॅन्टिक नाहीये. द वे यू से इट ना, ते जास्त रोमॅन्टिक. काही या. आय लव्ह यू. गप्प बस श्री. आय लव्ह यू. म्हण ना. काय? 1 मिनिट. काय? मी पुन्हा म्हंटल. बरं चल आता जाऊ का? तुला याचं उत्तर माहिती. चल जा आता. आहे ना. बाय. बाय. लवकर ये. पांडुरंगा. बाबा. बाबा. जानू,
बसा बघू तू आधी. कधी आलीस? हा? आत्ताच. कशी आहेस बाळा तू? कशी आहेस आणि कधी आलीस? मी मजेत आहे बाबा, खूप आनंदात आहे. तुम्ही कसे आहात? मी पण आनंदात आहे. अगं माझा आनंद तुझ्या आनंदातच आहे बाळा. तू आनंदात असलीस ना की खुशाल समज की मी पण आनंदात आहे. बाकीचे कुठे आहेत? आई आणि मामा कुठेतरी बाहेर गेलेत, मी काही विचारत बसत नाही. बरं पिंट्या कुठे आहे? पिंटे शेठ काय आपल्या मर्जीचे मालक, घरी येतील तेव्हा येतील. असं का बोलता बाबा तुम्ही? ते जाऊ दे, मला सांग तू एकटीच कशी काय आली? जावई बापू कुठे आहे? मला सोडायला आला होता, पण त्याला ना बाबा खूप महत्वाची मीटिंग होती त्यामुळे गेला. आता परत घ्यायला येईल ना, तेव्हा भेट होईल तुमची. असू दे असू दे, कामं महत्वाची. मी काय आहेच इथे बसलेला, होईल भेट. तुम्ही किचन मध्ये काय करताय? काही नाही, असंच आपलं. म्हणजे कुकर लावत होतात? तू गेल्यापासून रोजच लावतो. का? स्वयंपाक करणार कोण? हे सगळे कुठे जेवतात? कुठे जेवतात कुणास ठाऊक. हे पण मला मजा येते बरं का स्वयंपाक करायला. म्हणजे तू असं नको समजू की मला त्रास होतो या सगळ्याचा. खूप खूप मजा येते स्वयंपाक करायला. आणि कलेच्या हातचं खाण्यापेक्षा स्वतः शिजवून खाणं कधीही सेफ, नाही का? अगं आठवतंय का तुला, आई गेल्यानंतर मीच तर स्वयंपाक करायचो, तुला भरवायचो. बरा करायचो की नाही? पोळ्या नाही करता यायच्या तुम्हाला? अगं त्या काय आत्ता पण करता येत नाहीत. मग मी सरळ कुकर लावून टाकतो, ते बरं. मी गेल्यानंतर तुमच्या जेवणाची आबाळ व्हायला विचारच नाही आला हो बाबा मनात.